मुंबईतून एक मोठी बातमी येते। मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये क्रेनचा मोठा अपघात झालाय। क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना जेसीबी मशीन कोसळली आहे। या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। तर मुंबईच्या कुर्ल्यामधली दृश्य आहेत। कुर्ल्यामध्ये क्रेनचा हा भला मोठा अपघात झालाय। क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलण्याचा प्रयत्न केला जात असतानाच ही जेसीबी मशीन कोसळली आहे आणि या अपघातात 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, हा अपघात नेमका कसा झालाय, किती जण जखमी झालेत, काय स्थिती आहे? माधवी, ही जी घटना आहे रात्री 3:40 ही घटना घडली आहे। कुर्लामध्ये कुरेशी नगर हा क्षेत्र आहे। कुरेशी नगरमध्ये MMRDAचं एक काम सुरू होता, डिमॉलिशनचं काम सुरू होतं अशी माहिती समोर येत आहे। आणि जेव्हा ही काम सुरू होतं त्यावेळी एक मोठा क्रेन जे 12 ते 15 मजला उंचीचा क्रेन असतो, त्या क्रेनच्या मदतीने जेसीबी मशीन उचलला जात होता। त्याचवेळी हा जो क्रेन आहे आणि जेसीबी मशीन आहे याचा बॅलन्स बिघडला आणि हा जो क्रेन आणि जेसीबी मशीन दोघेही कोसळले। आणि जेव्हा हा काम सुरू होता त्यात पूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला होता, तरीही काही लोक आजूबाजूच्या रिक्षामध्ये किंवा रस्त्याच्या किनाऱ्यावर उभे राहून हा दृश्य पाहत होते। काही लोक व्हिडिओ बनवत होते। त्याच दरम्यान ही घटना घडली आणि हा जो क्रेनचा एक भाग आहे तो कुरेशी नगरमध्ये जे एक झोपडपट्टी एक घर आहे त्या घर वर कोसळला आहे। या घटनेमध्ये 8 ते 10 लोक इंजर्ड झाले अशी माहिती स्थानिक लोक आम्हाला देत आहेत। दुसरीकडे सेंट्रल रेल्वेने एक माहिती दिली आहे की याच जिथे ही घटना घडली त्याच्या बाजूला एक ट्रॉम्बे आणि कुर्लाचा मालगाडीचा लाईन आहे। त्या लाईनचा ओव्हरहेड वायरवर हा ट्रेनचा एक भाग कोसळला आहे, तर ओव्हरहेड वायर ही तुटलेली आहे। सेंट्रल रेल्वेचं असं म्हणणं आहे की 2 लोक जखमी झालेले आहेत आणि पण याचा जो परिणाम आहे ते आपल्या जे लोकल ट्रेन्स आहे त्यावर पडणार नाही का, कारण हा एक वेगळी लाईन आहे, मालगाडीची लाईन आहे। त्यांचा रेल्वेचं असं म्हणणं आहे की हा MMRDAचं काम सुरू होता आणि 2 लोक जखमी आहे अशी माहिती त्यांना मिळालेली आहे। तर दुसरीकडे ही घटना कशी घडली, काय नेमकी कारण होते, आता थोडक्या वेळात जेव्हा MMRDAचा ऑफिशियल प्रेस रिलीज येईल तेव्हा समजेल। पण एक मोठी घटना टळलेली आहे असं आपण सांगू शकतो। तरीही 8 ते 10 लोक इंजर्ड झालेले आहेत। माधवी, मृत्युंजय, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।